नमस्कार, ठाणे आनंदमध्ये आपले स्वागत. आरक्षण मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना डोक्यावर घेऊ असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मराठा कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी हा समाज आपली सर्व कामे सोडून येत आहे. मराठा समाजाने शांततेचं आवाहन करीत आहे, तरी मराठा समाजावर गुन्हे दाखल होत आहेत. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही मराठा घाबरणार नाही. 32 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यामुळे आता 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यायलाच हवं अशी आग्रही मागणी सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ठाण्यात केली. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी जरांगे पाटील यांनी मंगळवारी सभा घेतली. या सभेनंतर त्यांनी ही मागणी केली. तत्पूर्वी सभेमध्ये मराठा समाजाला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, ठाणे हे मुख्यमंत्र्यांचे शहर आहे. ठाण्यात आलो तरी आपण काही घाबरत नाही. मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. त्यांनी आरक्षण दिले तर समाज बांधव त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी वेगळे विशेष अधिवेशन घेण्यापेक्षा योगायोगाने 7 ते 22 डिसेंबर या काळात विधानसभेचे अधिवेशन आहे. सरकारने आरक्षणाबाबतचा पहिला अहवाल स्वीकारला आहेच. आता मराठा कुणबी नोंदीचा दुसरा अहवाल स्वीकारून 22 ते 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावे. अन्यथा 25 डिसेंबरपासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. ते आंदोलन सरकारला झेपणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. त्याचवेळी समाजाने देखील एकजूट ठेवावी असं देखील जरांगे पाटील म्हणाले. मराठे हटणार नाहीत. आरक्षणाशिवाय 1 इंचही माघार घेणार नाहीत. जीव गेला तरीही माघार घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशाराच पाटील यांनी दिला. यावेळी आंदोलन मराठ्यांच्या न्यायासाठी असून सरकारच्या समन्वयासाठी नाही. पद, पैसा, खुर्चीचा मोह आपल्याला नाही. मराठा समाजासाठी इंचभरही नियत ढासळू दिली जाणार नाही. आरक्षण देऊन मराठ्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणि आनंद पाहायचा आहे. त्यामुळे कोणीही गट तोडू नका, राजकारण करू नका असा सल्ला जरांगे पाटील यांनी दिला. आता प्रश्न असा आहे की जरांगे पाटील काय किंवा त्याच्या आधी 1 मराठा आणि लाख मराठा काय या स्लोगननी महाराष्ट्रभर पिंजून काढलेल्या मराठा समाजाने आरक्षणासाठी अनेक आंदोलनं केली, मोर्चे काढली. पण राजकीय नेत्यांचे, इतर पक्षातल्या राजकीय नेत्यांचं म्हणणं आणि एकंदरीतच पाहता मराठा समाजाला आरक्षण मिळणं खूप मुश्किल दिसत आहे. त्यातही ओबीसी कॅटेगरीमधील राजकीय मंडळी देखील मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात आहेत. त्यामुळे हे पाहणं देखील रंजक ठरणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळतं का. कारण ज्या मराठा समाजाचे जवळपास 12 मुख्यमंत्री होऊन गेले महाराष्ट्रात, अनेक आमदार, खासदार, हजारो नगरसेवक, मागच्या 50-60 वर्षात हजारो नगरसेवक ज्या मराठा समाजाचे होऊन गेले, त्या समाजाला आरक्षण मिळतं का. आणि जर मिळालंच तर महाराष्ट्रातला अत्यल्प समाज जो म्हणजे कायस्थ समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, सारस्वत समाज असेल, पाठारे प्रभू समाज असेल, यांना देखील आरक्षण मिळणार का. कारण या 4ही समाजावर झालेला अन्याय, अत्याचार एवढा प्रचंड आणि भयानक आहे की सर्वप्रथम आरक्षण या 4 जातींना मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. येणारा काळ या सर्व प्रश्नांची उत्तर मराठा समाजाने दिलाय. कारण शहरामध्ये मिळत नाही असं लोक बोलत होते, परंतु इथल्या मराठा समाजानं सगळं रेकॉर्ड तोडलेत की रात्रीसुद्धा या शहरातले लोक रात्रंदिवस एकत्र येऊन ही लढाई जिवंत ठेवण्याचं काम शहरातले मराठ्यांनी केलं. असं म्हणलं जायचं आमच्याकडं की शहरातले लोक त्यांच्या ड्युट्या सोडून येत नाहीत. मुंबईसह ठाण्यातल्या आणि उपनगरातल्या सगळ्याच लोकांना वाटतं की आपल्याही लेकराचं चांगलं झालं पाहिजे. कारण आरक्षण हा विषय एका सामान्यापुरता नाही, तर सगळ्यांनाच हा विषय पोळलेला आहे. सगळ्यांच्याच लेकरांचं यामध्ये नुकसान झालेलं आहे. त्यामुळं सगळ्या क्षेत्रातला, मग मराठा समाज नोकरदार वर्गातला असो किंवा व्यावसायिक असो किंवा तो मोलमजुरी करणारा असो किंवा शेतकरी असो किंवा सामान्य मराठा असो, अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज सध्या एक झाला आहे. जिथं जिथं कार्यक्रम असतील त्या त्या ठिकाणी दिवसभराचे सगळे कामं सोडून मराठा समाज कार्यक्रमाच्या ठिकाणी एकजूट दाखवण्यासाठी येतो. कारण तिथं प्रत्येकजण स्वतःच्या लेकराची वेदना घेऊन येते. खूप वर्षापासून लेकरांचं एका टक्क्यामुळं हुकल्यामुळं
सुशिक्षित बेकारांची संख्या ही मराठ्यांची लाखात गेली. त्यामुळं आता समाजाला अपेक्षा आहे की हे पहिलं आणि शेवटचं आंदोलन, पण ताकदीनं लढायचं आणि यशसुद्धा मिळवायचं. आणि तसं घडलं आहे सुद्धा आता की या नोंदी सापडायला लागल्या. या 70 वर्षापासून कोणीतरी याच्यावरती प्रचंड मोठा दबाव ठेवला होता आणि त्या दबावामुळं या नोंदी बाहेर येत नव्हत्या. आता मराठ्यांनी इतकी मोठी एकजूट केली की नोंदी सगळ्याच्या सगळ्या सापडायला लागल्या. मराठा ओबीसी आरक्षणामध्ये गेला. काल आपली कल्याणमध्ये सभा झाली. या रात्री 10 नंतर सभा झाल्यामुळे आपले गुन्हे दाखल आयोजित गुन्हे दाखल केला गेला आणि आधी गुन्हे मागणी घेतले नाही, आधीचे तर घेतलेच नाहीत, परंतु हे कितीही गुन्हे केले मागचे तर सगळे खोटेच गुन्हे आहेत आमच्यावरती दाखल केलेले. कारण मार आम्हाला लागलेला आहे, हल्ला प्रचंड मोठा आमच्यावरती झालेला आहे. कट हा प्रशासनाकडूनच रचण्यात आलेला होता आणि आमच्यावरच 120 ब 307 सारखे गुन्हे दाखल केले. आम्ही आमच्या ठिकाणी शांततेत बसलेलो होतो. आमच्यावरती अमानुष पद्धतीनं हल्ला केला आणि आमच्यावरतीच गुन्हे दाखल केले. म्हणजे आमच्यावरतीच प्रचंड मोठा अन्याय झाला आहे. आणि ज्यांनी हल्ले केले हे थोड्या दिवसासाठी निलंबित केले. तर अशी माहिती मिळाली की त्यांना जास्तीच्या पोस्टिंग सरकारनं दिल्यात आणि त्यांना रुजू केले. सरकार जर असं करत असलं तर नेमकं तुम्हाला अधिकाऱ्यांनी त्या गादीवर बसवलं आहे, न्यायाच्या गादीवर, का जनतेने बसवलं आहे? तुम्ही जनतेच्या विरोधात इतका रोष सरकार म्हणून असला नाही पाहिजे. ज्यांच्याकडं या राज्याचं पालकत्व आहे त्यांना जनता महत्त्वाची अगोदर. आणि जनतेवरती जर अमानुष पद्धतीनं हल्ला झालेला असला तर जनतेला न्याय मिळायला पाहिजे. तर इथं उलट व्हायला लागलं. तुम्ही अधिकारी सांभाळायला लागले आणि जनतेला तुम्ही खुनासारखा हल्ला केला आहे आमच्याचवरती. आमच्या डोक्यात टाकेत, आमच्या छातीमध्ये गोळ्या आहेत, तरी आमच्यावरतीच तुम्ही 307 सारख्या कलमा दाखल केल्यात. यामुळं सरकारची भूमिका नेमकी काय ही त्यांनी स्पष्ट केली पाहिजे आता, की तुमचीच नेमकी भूमिका काय. आता काल धाराशिवला, सांगली साताऱ्यात, मायनीमध्ये, इस्लामपूरला, आत्ता कल्याणमध्ये तुम्ही गुन्हे दाखल केले. आता तुम्ही कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही ना घाबरणार आहेत ना खचणार आहेत. कारण आम्हाला आमच्या लेकराला न्याय घ्यायचा. आम्हाला आता संघर्ष करावा लागणार आहे. आम्हाला आमच्या अंगावरती खोट्या केसेस यांनी केलेल्या घ्यावाच लागणार आहेत. परंतु आम्ही त्या केसेसला कशाही पद्धतीचं न घाबरता आम्ही समाजाच्या न्यायासाठी तुम्ही कितीही केसेस केल्या तरी आम्ही लढणार आहेत. कारण आम्ही ओबीसी आरक्षणात आम्ही ते आरक्षण मिळवणार आहेत. आमचा शेवटचं आमचं असं मत आहे की जे घटनेच्या पदावर, संविधानाच्या पदावर बसलेत हेच कायदा व सुव्यवस्था बिघडू पाहतात. ते जातीय दंगली घडवण्याचा त्यांचा उद्देश. ज्यांनी कायदा पायदळीत उडवला त्यांचीच इच्छा तर नेमकं सरकार पूर्ण करत नाही ना, असा आता आम्हाला संशय यायला लागला आहे. कारण आम्ही शांततेत सभा घेतोय, सगळीकडं कार्यक्रम घेतोय, जनतेचा आशीर्वाद घेतोय आणि जनतेला आव्हान करतोय. त्यांची इच्छा जरी असली जातीय तेढ निर्माण करण्याची, तरी मराठ्यांनी तेढ निर्माण होऊ द्यायचं आणि सगळ्यांनी शांत राहायचं. हे दिवस रात्र आम्ही सांगतो. या काय असतं, कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी म्हणून शासन प्रशासनाची जबाबदारी असते. प्रशासन कुठं यात्रा असली किंवा कुठं काही कार्यक्रम असले तर त्या ठिकाणी ताकदीनं ते जातात. याचं कारण असं असतं की कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे, तिथं काही नाही झालं पाहिजे, यासाठी रात्रंदिवस ते जागतात. आम्ही कशासाठी जागतोय मग? आम्ही या राज्याचे नागरिक म्हणून आम्ही सुद्धा तीच काळजी घ्यायला लागलो की राज्यात काही झालं नाही पाहिजे. आपण दिवस रात्र एक करू, आपण समाजाला भेटून त्यांना सांगू तुम्ही शांत राहा, कोणी करू नका. म्हणून तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला लागले. शांततेचं आव्हान केल्यामुळं मग याचा अर्थ असा होतो की जे कायदा सुव्यवस्था बिघडू पाहतात काही नेते, त्यांना तर तुम्ही पाठबळ देत नाहीत ना, मग सरकारला तर जातीय दंगली घडवून आणायच्या नाहीत ना. कारण शांततेचं आव्हान करणाराला आम्ही सरकारची बाजू आम्ही वाढायला लागलो, तुम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल करणार. हे कसं सरकार आणि कसं न्याय चालवताय, कोणता न्याय देताय तुम्ही? आपण एक करण्यात आला, मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय आव्हान करणार? एकच आव्हान, तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही दोनदा तुमच्या शब्दाला सन्मान मराठ्यांनी दिलेला आहे. तुम्ही 24 डिसेंबरच्या आत काहीही झालं तरी मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल आणि ते गुन्हे मागं घ्यायचे ठरले ते तातडीनं घ्या. आणि टाईम बॉन्ड जो ठरला आहे तो तुम्ही आम्ही अंतरवालीत जाण्याच्या आत तुम्ही तो द्या. कारण 23 तारखेपर्यंत आम्ही अंतरवालीत जाणार आहे. त्यानंतर आम्हाला आमची पुढची भूमिका मग जाहीर करावी लागेल. कार्तिक एकादशीला नाही, आता देतील आरक्षण. हे 24 डिसेंबरचा विषय.
24 डिसेंबरपर्यंत 23ला आम्ही आत्ता चाललो टाईम बॉन्डच्या बाबत 24 डिसेंबरपर्यंत नाही दिली तर ते आम्ही तुम्हाला सांगू ना वेळ आता सांगून नाही चालणार. आरक्षण दिलं नाही तर कार्तिक आरक्षण दिलं नाही तर कार्तिक आर्थिक नाही ती मी माहिती नाही घेतली मला अधिकृत ती माहिती नाही मी घेतो आणि तुम्हाला सांगतो. जे वादग्रस्त वक्तव्य करतात आहे ते सरकारमध्ये आहे मात्र त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतरही मुख्यमंत्री म्हणा किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणा यांच्याकडून त्यांना अजूनही काही समज देण्यात आली नाही किंवा काही त्यांच्या बाबतही काही कोणती भूमिका जाहीर करण्यात आली नाही त्याबाबत आपण काय सांगतो. नाही आता एकतर चुकीचं वक्तव्य त्यांनीच नाही करायला पाहिजे कारण ते कायद्याच्या आणि संविधानाच्या पदावर बसलेले त्यांनी त्या कायद्याची गरिमा त्यांनीच राखली पाहिजे कारण काय सुविधा राहावी म्हणून त्यांनी शांततेत सगळं घेतलं पाहिजे कारण साहेबांनी महत्त्वाचा विषय की या राज्यात शांतता राहिली पाहिजे हे काम त्यांचं आहे. सरकारने त्यांना समज द्यावी की नाही द्यावी हा सरकारचा विषय. म्हणजे वारंवार अशी टीका करताय त्यामुळे आता पालघरमध्ये तिकडे सभा आहे तिकडे आपल्या स्वतःचे बॅनर लागलेले आहेत आणि त्याचबरोबरीने काही वकिली जमाईचे लोकांनी बॅनर लावले की आमच्या हक्काच्या भेटत आम्ही कोणाला सोडणार नाही याच्याकडे जाणून या पद्धतीने कुठेतरी भरपूर जाती जमायचं नाही हे बघा त्यांचा आम्ही घेतच नाहीत पहिला मुद्दा त्यांच्या याला आम्ही हात लावतच नाही त्यांना मंडल कमिशननं जे आरक्षण दिलं ते त्यांचं आणि याही पलीकडं बोलायचं ठरलं तर आमच्या नोंदी सापडल्यात याचा अर्थ असा होतो की तो समाज मग तो मराठाच नाही कोणताही असू द्या ओबीसी आरक्षणात येण्यासाठी जे निकष लागतात जे पुरावे लागतात ते मराठा समाजाकडे आहेत म्हणल्याच्या नंतर तुम्ही विरोध कसा करू शकता. तुम्हाला आरक्षण ओबीसी प्रवर्गात द्यावाच लागेल कारण ओबीसी प्रवर्गात मराठा आहे हे सिद्ध झाले त्या नोंदीच ओबीसी प्रवर्गातल्या सापडल्या. डिसेंबर पासून अधिवेशन सुरू होणार आहे 22 तारखेपर्यंत या अधिवेशन काळामध्ये आपण नागपूरला जाणार आहोत. नाही ते अजून काय करू नागपूरला काय ते त्यांचं चाललं आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे. नाही तिकडं काय जायचं इथं आमचं इथं चालू इथं सुरू ठेवणार महाराष्ट्रात आम्ही तिकडे जायची गरज नाही आणि जाणार बी नाही आणि आम्ही जाहीर करून जातो कुठं जायचं असलं तर कधी दगाफटका करत नाहीत खोटंही बोलत नाहीत जे आहे ते मीडियाच्या बांधवाच्या समोर आम्ही जाहीर सांगतो आम्ही असं करणार. फडणवीस साहेबांनी जर 3.5% आरक्षण मिळेल असं जाहीर केलं होतं जर ओबीसी घेतलं होतं 3.5% जाहिरात मिळेल तुम्हाला ते EWS जे आरक्षण मिळेल त्यावेळी कमी मिळेल आता ते म्हटलं होतं त्यात तुमचे काय म्हणतात लोकसंख्येच्या प्रमाणात ते आम्ही मिळवलं. जरांगेजी छगन भुजबळ यांचा भूमिकामध्ये इतर कोण आहे असं वाटतं का तुम्हाला कारण की तुम्ही आता उल्लेख केला की सरकारतर्फे देखील त्यांना रोखण्यात येत नाहीये काय मत आहे तुमचं. नाही मी आरोप करायचा म्हणून नाही करणार मला नाही वाटत त्यांचा बोलीचा धनी कोणी असेल कारण त्यांचे पहिल्याचपासून तसेच विचार आहेत विदूषक पद्धतीचे त्यामुळे त्यांचा कोणी असेल माहीत नाही परंतु एक शंकाही येते हे पण खरं आहे ते इतके वक्तव्य केलेलं असताना जाती तेढ निर्माण व्हायचे विषय आला आहे तरीही जर त्यांना थांबवत नसाल कारण ते तुमच्या सरकारमध्ये तर मग कोणतरी त्यांचाच पाठीशी अशी शंका येते 100% खरं. ठाण्यामध्ये राज ठाकरे आले होते त्यांनी असं म्हटलं राज ठाकरे आरोप केले होते की मनोज जरांगे यांच्या मागे कोण आहे लवकरच समोर आहे त्या आरोपांकडे काय म्हणतात? ते आमचं आहे तेच मत आहे लवकर शोधून आणा तुमची जास्त ओळखी आहेत माझ्या जरा कमी आहेत तुम्हाला शोधू शकतो तो माणूस कोण आहे ती आम्हाला फक्त त्याचं नाव सांगा आमच्या मागं कोण आहे आम्हीच त्याला नीट करतो कारण आमच्या मागं एकच आहे मराठा समाज हे आम्हाला माहीत कारण काय असतं दुसऱ्यांनी जर माणसाला शिकवलं तर त्याला बोलता येत नाही आणि त्याला जेवढं सांगितलं तेवढंच बोलतो आम्ही आमच्या समाजाच्या मनातल्या वेदना मांडतो त्यामुळं आम्हाला कोणालाच रोखता येत नाही. याच्या अगोदर आमच्यावर असे आरोप झाले होते एकदा की विरोध्यांनी आम्हाला बसवलं त्यांना त्याच्यात काही सापड नाही कारण त्यांचे मित्र आहेत ते एकमेकाचे तेराचे फोन लावते एकमेकाला तो पाठबळ आहे का तो आहे का ते नाही म्हणले असतील बहुतेक मग दुसरा आरोप केला म्हणले आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच बसवलं. मला एक सांगा असं राज्यात देशात कधी होऊ शकतं का स्वतःच्या सत्तेच्याच विरोधात लोकांना बसून स्वतः डॅमेज होणं असं होऊ शकतं का होऊच शकत नाही. पण त्यांना काय आरोप करावा त्यांनाच कळलं नाही कारण याच्या पाठीमागं एकच शक्ती ती म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडो मराठ्यांची. 24 डिसेंबरला आपण मुंबईत येऊन आपण तर हे याबद्दल राजकारणात असता 25 डिसेंबरला आपण मुंबईत येणार आहात डिसेंबरला काही सांताक्लॉज म्हणून जरांगे पाटील येणार आहेत का सांताक्लॉज म्हणजे 25 डिसेंबरला डिसेंबरमध्ये बाबावरती मांडण्यात येणार
त्या पद्धतीने म्हणजे या मुख्य राज्यात झाली मी संस्थात्मक म्हणून मुंबईच्या नाही आमचं आणखीन ठरलं नाही मुंबईत यायचं तर काय, पण त्यांचा समाज आदर करतो. त्यांनी किमान इथून पुढं तरी अशी भाषा नाही वापरायला पाहिजे. काय शांताराम काका आहे कोण म्हणते ते काय असेल त्यांनी ती भाषा वापरायला नाही पाहिजे, कारण समाज त्यांनाही मानतो. त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. मुंबईत यायचं का नाही आमचं ठरलं नाही आणखी, पण आम्ही मराठा समाजाची बैठक घेऊन ते ठरवणार आहे. पण कदाचित आम्ही काय येऊ नये बरं मुंबईत, काय येऊ नये मुंबई. तुम्ही आज बंदिस्त नाट्यगृहामध्ये सभा घेतली आणि कुठल्या सभा तुमच्या गावाखेड्यामध्ये पण ह्याचा प्रकल्पना झाला. तुम्हाला आज काय वाटतं ह्या 4 भिंतीमध्ये सभा घेतल्याने? नाही वाटलं काय नाही, संख्या भरपूर होती, पण ते तशा याच्यात मला बोलता येत नाही जास्त. तशा परवानगी मिळाली नाही का, ग्राउंडला परवानगी मिळाली. मला आधी सांगायचं ना, मग मी लगेच भाषणात सांगितलं असतं ना. साहेब उपोषणला बसल्यानंतर सर्व मंत्रिमंडळ येऊन गेलं आणि सर्वांनी शांतती दाखवली आपल्याला उपोषण करा म्हणून, पण आता येऊन तुमचे टिकत्र सोडतात त्याबद्दल आपण काय सांगा? आता कुठं करतात, पहिले सुरुवातीला म्हणले असते ना, आता काय 24 जवळ आले त्यांना वाटत हुकाचं तिकीट म्हणून त्यांनी आता त्यांच्या पक्षाला खुश केलं. टार्गेट करताय मी कुठे काही एखादं दाखवा उदाहरण अगोदर केलेलं, अगोदर म्हणतो आम्ही, नंतर नाही ना सोडणार. तुम्ही अगोदर, आम्ही कधी म्हणलो का ओबीसी बांधवाला आरक्षण देऊ नका, म्हणजे 7 पिढ्याचा काढा मागचं आम्ही म्हणलो का देऊ नका, देऊ दिलं. आज आम्हाला मिळतंय. तुम्ही मध्ये बोललात मग मी आधी विसरून जातो. मी भाषणातच सांगितलं होतं तुम्हाला, तुम्ही एक विचारा, प्रश्नाचं उत्तर मिळेल ना. तुम्ही अर्धवट एक शब्द विचारणार, दुसरा परत त्याला एकाच 2 जोडणार. आपण मुलांना काय केलं? नाही मी टार्गेट केलं नाही त्यांना कधीच. त्यांनी अगोदर मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला म्हणून आम्ही त्यांना विरोध केला, आणि त्यांच्या विचाराला विरोधी व्यक्ती म्हणून नाही. मग त्यांनी का मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करावा?